आता तुम्ही कशा पायी रडायलाय? मग आता तुम्ही असं बोलल्यावर काय करायचं आम्ही? अधिपती तुम्हाला एक सांगू काय? माणसाने सरासर विचार करावा आणि ज्यात सगळ्यांचं हित आहे तोच काय तो निर्णय घ्यावा. हे बघा, तुमच्या वडिलांनी आम्हाला ह्या अगोदर अनेक वेळा घराच्या बाहेर काढलंय. आमचा लय अपमान केलाय, आम्हाला वाटेल तसं बोललेत ते. पण प्रत्येक वेळेस फक्त तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही शांत राहिलो, सगळे अपमान सहन करत राहिलो. पण ना आता आम्ही बिलही दुखावलो गेलोय. आणि आता तर काय, सुनबाई पण चार चौघात आमचा अपमान करायला लागल्या. ते काही झालं ना तरी आमच्या मनातून जाईन झालंय बघा. काय ना अधिपती, हे समज सोसण्याची ताकद नाही राहिली आता आमच्यामध्ये. काय चारुवास सूर्यवंशी कधीतरी त्यांची फेवरेट लाईन बोलतील, चालती हो घरातून, नाहीतर आणखीन कोणीतरी आम्हाला हात धरून घराबाहेर काढेल. त्यापेक्षा आम्हीच जातोय घर सोडून तीर्थयात्रेला. तुम्ही कुठं सुद्धा निघून जाणार नाही. मी देवीच्या साक्षीनं वचन देतो तुम्हाला, तुम्हाला कोणी सुद्धा घराबाहेर जा म्हणणार नाही. मास्तरीन बाईसनी मी काय प्रॉब्लेम नाही तुमचा, पण तरी काय छोटा मोठा विषय असेल मी बोलून घेतो त्यांची. अधिपती, कुठवर आमच्या बाजूने तुम्ही त्यांच्याशी बोलत राहणार? बायको आहे ती तुमची, अख्खं आयुष्य तुम्हाला त्यांच्या संग काढायचंय. त्यांच्या कलानं पण तुम्हाला घ्यावं लागणार का नाही? बायको फक्त नवऱ्याची नसते, सून पण असते ना ती घरची. आई साहेबांना वजा करून फक्त नवरा नाही मिळत ना. नाही अधिपती, पण त्यांना आम्ही नकोय घरात. असं नाही आई साहेब. खोटं नका बोलू अधिपती, देवीच्या दारात आहे असं तुम्ही. खोटं नाही बोलत, मला मनापासून वाटतंय म्हणून मी सांगतोय. मला चांगलं माहित आहे मास्तरीन माझ्या मनात सुद्धा येणार नाही की तुम्ही घराबाहेर जा. पण अधिपती, जर का आईसाहेब किंवा बायको असं निवडायची वेळ आली तुमच्यावर तर? अशी वेळ येणार नाही कवच. माझा मास्तरीन बाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या जोडणारे आहेत, तोडणं त्यांच्या रक्तातच नाही. तुम्ही उगाच काहीतरी भलते असेल ते विचार करू नका, चला घरला. मास्तरीन बाईसनी जर कळलं ना की तुम्ही वृद्धाश्रमात वगैरे जायचं बोलत होता, त्याच झापतील माहित आहे का. चला तुम्ही. काहीतरी आपल्या डोसक्यात घेऊन बसलाय, वृद्धाश्रमात जातो. चला घरला. पण बिन काय नको, आता घरला चला. तुम्ही घरला चला. चला 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 माझ्यावर. भुवनेश्वरी पासून अधिपती वाचवणार आपल्याला? हो. नाही अक्षरा, मला असं नाही वाटत. का? अक्षरा, एवढं सगळं होऊन तो तिच्या विरुद्ध एक शब्द ऐकून घेत नाही, तो काय वाचवणार आपल्याला? तिच्या मायेत फक्त आंधळा झालाय तो, त्याला खरं खोटं काही दिसत नाही. आणि अक्षरा, तुला कळतंय का, तिनं माझ्या बरोबर इथे जी खेळी केली ना, तीच तिनं तुझ्या बरोबर करायचा प्रयत्न केला. ती सोडणार नाही तुला अक्षरा. असं नाही होणार बाबा. अधिपती आपल्या बाजूने उभे राहतील, मला खात्री आहे. भलत्या भ्रमात राहू नकोस पोरी. बस ऐक ऐक, तू इथून निघून जा कुठेतरी लांब. बाबा, माझ्याच घरातनं मी पळून नाही जाणार. ती बाई तुम्हाला जीणं नकोसं करेल. तुम्ही 10 दिवस बाहेर होतात तेव्हा तेव्हा आनंदी होतात ना. तुमच्यात भांडणं नव्हते, कसले मतभेद नव्हते, बरोबर ना. फक्त प्रेम होतं तुमच्यात. आणि तू लक्षात घे, या घरात बरोबर उलट होतंय. प्रेमाचा एक शब्द नाही ग, फक्त भांडणं होत आहेत तुमच्यात. तुम्ही लांब जाता एकमेकांच्या पासून. आणि या सगळ्याला कारण ती बाई आहे. अक्षरा, ती बाई फक्त माझ्या घराचं वाटोळ करायला निघाली. बाबा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका. मी आहे ना, मी सगळं ठीक करणार आहे. अक्षरा, माझा आता कशावरच कुणावरच विश्वास नाहीये. ती बाई भयानक बाई आहे, ती काही करू शकते. विचार कर अक्षरा, इतके दिवस ती बाई चारुलता बनून राहिली आणि कुणाला पत्ता सुद्धा लागला नाही, कुणालाही संशय आला नाही, साधा मला सुद्धा. अक्षरा, तिनं मला ट्रॅप केलं, माझ्या बरोबर तिनं मला भुलवून लग्न लावून घेतलं, त्या लग्नाचा व्हिडिओ करून ठेवला. अक्षरा, विचार कर काय लेवलचं प्लॅनिंग आहे तिचं, किती कारस्थानी बाई आहे. तुझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडं डोकं चालतं तिचं. आणि मला माहिती आहे अक्षरा, ती काही झालं तरी या घराच्या बाहेर जाणार नाही. आता रोज नवा ड्रामा करणार ती, इथेच आपल्या डोक्यावरती मिरे वाटणार. आणि अधिपती तिला देवी मानत राहणार जोपर्यंत ती राक्षस असल्याचा पुरावा आपण त्याच्या समोर आणत नाही. मी मिळवेन बाबा पुरावा. कसा आणि का? तू आता या सगळ्यात पडायचं नाहीयेस. मला तुला लवकरात लवकर त्या बाईपासून दूर करायचंय. अक्षरा, ती बाई तुला सोडणार नाही आता. ती डूब धरणारी बाई आहे. ती मगाशीच आली होती आणि म्हणत होती मी आता तुला धडा शिकवणार अक्षराला.
आमचा काहीतरी जुना हिशोब आहे असं काहीतरी म्हणत होती ती. अक्षरा ती हेच करते, ती डूग धरते, ती सूड उगवते. अक्षरा समजून घे, ती बाई मला या घरात नको आहे का? खरंच नको आहे. तिनं फक्त आपल्या घराचं वाटोळ केलंय, माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय. बाबा मलाही नको आहेत त्या या घरात. मग अक्षरा तू काही कर, तुला जे शक्य आहे ते कर. एकतर त्या बाईला या घरातून बाहेर काढ, किंवा बाळा तुम्ही दोघं तिच्या नजरेपासून दूर जा, लांब जा. मी दोघं कुठेही जाणार नाही बाबा. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल बाबा. मी शब्द देते तुम्हाला, या घरातलं सुख, शांती, समाधान सगळं परत येईल. मी परत आणेन. अक्षरा हे सगळं शक्य नाहीये जोपर्यंत ती बाई या घरात आहे. ती बाहेर जात नाही तोपर्यंत हे नाही होणार. जर हे सगळं त्या घराबाहेर गेल्यामुळे होणार असेल तर आता त्यांना घर सोडावं लागेल. आय प्रॉमिस. तुम्ही कशापायी माफी मागायलाय? मीच कुठेतरी कमी पडतोय म्हणताना तुम्हाला एवढा त्रास होतोय. नाही हो अधिपती, तुम्ही कुठं बी कमी पडला नाही. तुम्ही लय करता आमच्यासाठी. आम्हाला तुमच्यामुळे कसला बी त्रास झालेला नाही. मग तिकडे पाक त्या वृद्धाश्रमात जायचा विचार का केला तुम्ही? सांगा बरं. कशा बसल्या होता जाऊन त्या मंदिरात एकट्याच? कसं वाटत होतं ते आईसाहेब? ह्या घरच्या तुम्ही थोरल्या सरकार आहे जा, आणि तुम्ही थोरल्या सरकार राहणार, त्याच हक्कानं तुम्ही या घरात राहायचं. ह्या घरातनं बाहेर पडायचं आणि आम्हाला सोडून जायचा विचार केला तर बघा तुम्ही. अधिपती, तुमचं आणि आमचं कसं आहे माहिती आहे का? एकसारखा स्वभाव आहे. जे काय मनात येतंय ते बोलून मोकळं होतोय आपण. आमचं म्हणणं एवढंच आहे, झाला तेवढा त्रास बाद झाला, पण यापुढं आमच्यामुळं कोणाला बी त्रास होऊ नये. काय कुणाला त्रास होत नाही काय? सुनबाईंना होतो. नाही, असं काही सुद्धा नाही. आणि तुम्ही आता असले विचार करू नका. तुम्ही आता शांतपणे झोपून जा, आराम करा. आईसाहेब अजिबात काही विचार करू नका.